नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मर फ्रेंड या यूट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे। भरपूरशे दिवस झाले आपण व्हिडिओ बनवला होता, पण आता बियाणं प्रक्रियेसाठी आपण व्हिडिओ बनवत आहे। आपण जे बियाणं प्रक्रिया करतो ते कशी गेली पाहिजेत आणि मागच्या 5-6 वर्षापासून आमची जी प्रॅक्टिस आहे त्याबद्दल आम्ही सांगणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आपण असं बघू शकता, आम्ही इथं आता 60-60 लिटरचे 3 टब घेतलेले। हे दोन आधी जी नॉर्मल आपण जमिनीतून जे बियाणं काढलेले असतं त्याच्यासोबतच भरपूरशा ठिकाणी माती आणि जमिनीतून जे शत्रुबुरशी एकत्र झालेले असतात, शत्रू मित्रबुरशी एकत्र झालेले असतात, त्याचा काउंट वाढतो। त्यासाठी आपण याच्यामध्ये पहिले बुडून घेणार आहे। 2 लेबर असल्यामुळे 2 टपामध्ये आपण याच्यामध्ये टाकणार आहे। त्यानंतर याच्यामध्ये हे बुरशी नाशक आहे, या टपात ते काढून इकडे करणार आहे। आपण माझ्यासोबत बघू शकता, एकदम क्लीन इथं आता हे बियाणं आपण केलेलं आहे। असं केल्याने काय होतं की जमिनीमध्ये जे येणारे फ्युजेरियम पीथियम बुरशी असतात त्या कमी येतात आणि सडीचा प्रादुर्भाव जो असतो तोही तुमच्या पुढच्या वर्षीला कमी होतो। हे आम्ही जे करतोय ते 4-5 वर्षापासून करतोय। तर अशा वेळेस करताना आपण काय करायचं आहे, तुम्ही ज्यावेळेस बियाणे घेऊन याल ते एकदा ठेवल्यानंतर एक 10-15 दिवस एका जागी ठेवलं की ती माती जी असते त्याच्यासोबतची ती पूर्णतः गळून जाते आणि थोडंफार राहिलेल्यामुळे तुम्ही हाताने स्वच्छ करू शकता। त्यानंतर तुम्हाला बुरशीनाशक घ्यायचं, तर बुरशीनाशक कुठलं वापरू शकता तुम्ही, तर तुम्ही रोको वापरू शकता, ब्रँड कंपनीचंच घ्यायचं आहे। बायोस्टरचं रोको वापरू शकता, रेडीमिल गोल्ड वापरू शकता, संचार वापरू शकता, 22 वापरू शकता। तुम्हाला चांगल्या कंपनीचं जे सीड साठी जे वापरलं जातं ते बुरशीनाशक घेऊन तुम्ही त्यासोबत ट्रीट करू शकता। तर 60 लिटर पाण्याला किती वापरायचं आहे, तर 10 क्विंटल पाण्याला तुम्ही जास्तीत जास्त 300 ते 400 ग्रॅम किंवा 500 ग्रॅमपर्यंत बुरशीनाशक वापरू शकता। रेडीमिल गोल्ड जर कधी घेतलं तर 10 क्विंटल पाण्यासाठी तुम्हाला 500 ग्रॅम रेडीमिल गोल्ड घ्यायचं आहे, त्याच्यातनं तुम्ही करू शकता। भरपूरशे शेतकरी म्हणतात की आम्हाला जैविकमध्ये करायचं आहे, तर जैविकमध्ये आम्ही कुठले बुरशीनाशक वापरले गेले पाहिजे, तर जैविकमध्ये ट्रॅको सोडो ज्याचे जे हे असतं काउंट चांगला आहे त्या कंपनीचं घ्यायचं आहे, किंवा एक व्हर्जिन येतं हंटिन बायोचं, ते जर कधी वापरलं त्याच्यामध्ये ट्रॅको सोडो पॅसिलो सगळं येतात आणि त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात। त्याचं टॉलरन्स जे असतं टेम्परेचरलाही ते बॅक्टेरिया तेवढाच सपोर्ट करतात। तुम्ही तसंच सेम स्वच्छ करून डीप करून ते ठेवू शकता। पुन्हा एकदा बुरशीनाशकमध्ये बीज प्रक्रिया केली पाहिजेत का, भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न असतो। जर कधी आपण आता इथं करून ठेवलं आणि लागवड आपल्याला 1 महिन्याने 1.5 महिन्याने करायचं आहे तर त्यावेळेस बी करणं गरजेची का, तर हो नक्की मित्रांनो, त्यावेळेस जर कधी तुम्ही बुरशीनाशकमधून पुन्हा एकदा केलं तर तुमचं जे सडीचा त्याचा प्रादुर्भाव असतो ते खूप कमी होतो। आणि भरपूरसे शेतकरी आतापासूनच थायमोथेक्झॅम म्हणजेच गावच्यामधनं बुडून ठेवतात, तर तसं करून घेऊ नका। केमिकलमधनं आतापासून बुडून ठेवायची तुम्हाला गरज नाही, तो अतिरिक्त खर्च करू नका। ज्यावेळेस तुम्हाला लागवड करायची त्यावेळेस तुम्ही गावच्या वापरू शकता, किंवा आणखी दुसरं कुठलं तुम्हाला वापरायचं असेल तर तेही तुम्ही वापरू शकता। थायमोथेक्झॅम 30% भरपूरसे शेतकरी आपल्याकडे वापरतात, तुम्हाला तेही तुम्ही वापरू शकता। त्याचं प्रमाण किती, तर 300 ते 400 ml प्रति 10 क्विंटल घेण्यासाठी तुम्ही तेही घेऊ शकता। लागवड करताना आता भरपूरसे जे शेतकरी लागवड करताना सिंगल ड्रिप वापरतात। जर का तुम्हाला लवकर लागवड करायची तर डबल ड्रिप वापरलं गेलं पाहिजे। मागच्या वर्षी आमचे ओढोदवाडी येथील शेतकरी होते, त्यांनी एप्रिलमध्ये लागवड केली होती। आताही त्यांचं उद्या लागवड होणार आहे, उद्याच्या दिवशी ते लागवड करणार आहे। मागच्या वर्षी ज्या तारखेला त्यांनी लागवड केली होती त्याच तारखेला आता ते लागवड करत आहेत। तर मागच्या वर्षी आपण त्यांच्या प्लॉटवरती पूर्णतः कव्हरेज केलं होतं, त्याचे काही व्हिडिओ टाकले होते। त्यांनी मागच्या वर्षी 27 एप्रिलला लागवड केली होती, यावर्षी जे येते 1 दिवस अगोदर म्हणजे 26 एप्रिलला लागवड करतायत। त्यांचाही उतारा 150 पर्यंत गेला होता काही, आणि जो माल होता लवकर मॅच्युअर झाला होता आणि चांगल्या भावामध्ये त्यांनी विकला होता। ज्या शेतकरी मित्रांना जर कधी प्लॉट लवकर द्यायचा आहे आणि पाण्याची सुविधा असेल तर तुम्ही आतापासून लागवड चालू करू शकता। 20 एप्रिल नंतर कधीही तुम्ही लागवड करू शकता। आता हे जे बियाणे हेही लागवड योग्य आहे, हेही तुम्ही करू शकता। फक्त टेम्परेचर जास्त असल्या कारणाने जर कधी तुमच्याकडे टेम्परेचर एक्सेस असेल तर मक्काचा चारा वगैरे असेल तर त्याची कुट्टी करून तुम्ही जर कधी बेडवरती भरली तर टेम्परेचरपासून तुमचं ते प्रोटेक्शन करतं, थंडावा तिथं राहतं। आणि त्याच्यामध्ये जे मक्काचे जे स्पंज असतात ते पाणी धरून ठेवतात, ज्यावेळेस पाणी देतं त्यावेळेस भरून ठेवतात आणि ज्यावेळेस उष्णता येते त्यावेळेस ते रिलीज करतं। त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात। मागच्या 2 वर्षापूर्वी आमच्या एका शेतकऱ्यांनी केलं होतं, ते एकरेस त्यांचं 200 उतारा आला होता। जी लागवड एप्रिलमध्ये होते त्याचा उतारा सगळ्यात चांगला येतो। आणि नियोजन कसं करायचं आपण ते हेच सांगणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कधी पाणी असेल तर तुम्हाला योग्य वेळ जी आहे हीच वेळ आहे। तुम्ही आता जर कधी लागवड केला आणि तुम्हाला जर कधी चांगला डिसेंबर नोव्हेंबरमध्ये जर कधी चांगला भाव भेटत असेल आणि तुमचा माल त्यावेळेस पूर्णतः परिपक्व असतो, तुम्ही जास्त कॉम्पिटिशनमध्ये राहत नाही। भरपूर जे शेतकरी जे असतात जूनच्या नंतर लागवड करतात, तुमचा जो माल असतो 1.5 ते 2 महिन्या अगोदर मॅच्युरिटीमध्ये येतो आणि बाजारामध्ये तुम्हाला 300-400 रुपयांना बाजारभाव शिल्लक भेटतात। आणि नोव्हेंबर डिसेंबर ज्यावेळेस पाला असतो त्यावेळेस जर का तुम्ही प्लॉट हार्वेस्ट केला तर त्यावेळेस वजनही जास्तीचं भेटतं आणि तुमचं उत्पन्नही वाढतं। त्यानंतर तुम्हाला एखादं पीक घ्यायचं असेल तर तुम्ही ते पीक त्यामध्ये घेऊ शकता। अद्रक काढून भरपूरशा शेतकऱ्यांनी यावर्षी मक्काही घेतलं होतं,
कोणी वाल घेतला होता, कोणी टोमॅटो घेतला, त्याच्यातही त्यांना दुहेरी उत्पन्न घेतलं होतं. शेतकरी मित्रांनी जर कधी योग्य नियोजन केलं आणि वेळेचं जर कधी योग्य नियोजन केलं तर नक्कीच चांगला उतारा येतो. आणखी एक शेतकरी ते शेडनेटमध्ये त्यांनी 1 महिना अगोदरच लावला होता. त्यांची लागवड मे बी 1 एप्रिल का 2 एप्रिलची होती. त्यांचाही नंबर आम्ही तुम्हाला शेअर करू. या दोन्ही शेतकऱ्यांनी जी लागवड केली होती त्यांचे नंबर तुम्हाला आम्ही देऊ. त्यांच्यासोबतही तुम्ही चर्चा करू शकता की तुम्हाला कसा अनुभव आलेला आहे. भरपूरशा ठिकाणी जे लागवड उशिरा करतात पाणी असल्या कारणाने, आम्हाला तुम्हाला सांगायचं असेल की तुमच्याकडे जर कधी पाणी असेल तर तुम्ही नक्कीच या 4 दिवसामध्ये लागवड करू शकता. राहिला प्रश्न की भरपूरशा ठिकाणी शेणखत आता शेतकऱ्यांकडे नाही, तर शेणखताला उत्तम पर्याय तुम्ही काय वापरू शकता, तर तुम्ही टाटाचं जिओग्रीन वापरू शकतात, ॲग्रिसरचं ऑर्जिनो वापरू शकतात. भरपूरशा कंपनीचे चांगले जे ग्रेड येतात, शेणखताला चांगले रिझल्ट येतात. आम्ही मागच्या वर्षी टाटा जिओग्रीन वापरलं होतं, त्याचे रिझल्टही आम्हाला अतिशय सुंदर आले होते. 1.25 एकरामध्ये आम्ही 30 बॅग वापरल्या होत्या. साधारणतः काळपुटी जमीन होती, तिथं उतारा कमीच येतो. 170 क्विंटल आम्ही बियाणं जे ते मध्य प्रदेशमध्ये दिलं होतं. 1 महिन्यापूर्वीच त्याला हार्वेस्ट केलं आपण आणि तिथं आम्हाला कंदकुज सडीचा काहीही प्रॉब्लेम आला नाही. आमची जी क्षेत्र आहे पूर्णतः ब्लॅक सॉइल आहे, कॉटन ब्लॅक सॉइल आहे, पाण्याचा निचरा होत नाही आणि उतारा जो असतो तो कमी असतो. सुरुवातीच्या काळामध्ये डेव्हलपमेंटही कमी असतं, पण आम्ही जी बीज प्रक्रिया अशा प्रकारे जे करतो, आता तुम्ही माझ्यासोबत बघू शकता, हे जे 3 टप घेतले, 3 टप घेण्याचं कारण हेच आहे की 4 ते 5 वर्षापासून आम्ही अशा प्रकारे जी बीज प्रक्रिया करतोय, त्यामुळे आम्हाला कंदकुज वगैरे काही माहीत नाही. आमचे जे आजूबाजूचे शेतकरी, आमचं जे क्षेत्र रोडवरतीच भरपूरसे शेतकरी प्लॉटही पाहतात, त्यामध्ये कंटिन्युअसली पाणी वाहत राहतं, तरीही कंदकुज सड वगैरेचा प्रॉब्लेम आम्हाला आजपर्यंत तरी फेस झालेला नाही. त्याचं एकच कारण आम्हाला वाटतं की योग्य नियोजन, योग्य वेळी योग्य हे, आणि बेणं प्रक्रिया करताना तुम्ही डीप करूनच टाकलं पाहिजे. भरपूरसे शेतकरी स्प्रे करतात, स्प्रे करू नका. पाण्यातून बुडून जर कधी तुम्ही काढलं तर एकदम स्वच्छ अशा प्रकारे बेणं होतं. तुम्ही जर कधी बघितलं असं स्वच्छ बेणं करून जर कधी तुम्ही घेतलं, आता माझं सोबत बघू शकता, हे जे स्वच्छ झालेले बेणे पुन्हा याच्यात टाकून पुन्हा त्यामध्ये टाकून आपण इथं टाकतो, तर आता हे बेण्यामध्ये चमक किती आलेलं आहे तो हे तुम्ही बघू शकता. आणि हे जे काढलेलं आहे याच्यामध्ये चमक खूप कमी प्रमाणात आहे. म्हणजे जमिनीतली जी बुरशी असते ती जागेवरती क्लीन करून तुम्ही योग्य प्रकारे त्याचं नियोजन करू शकता. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कधी काही समस्या असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर का तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.